अध्यक्षपदावरून सुनेत्रा पवारांना आलेल्या नोटिसीवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केलाय। सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज आहे असा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान अमोल मिटकरींशी या मुद्द्यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला थेट विरोध करण्यात आलेला आहे। पक्षाचेच नेते सचिनानंद सिंह यांनी काल त्यांनी नोटीस बजावली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी आहेत। दादा, काल नोटीस बजावली आहे, त्यांच्या अध्यक्षपदावर विरोध होते, नेमकं काय तुम्ही सांगाल? आता कोण सच्चिदानंद सिंग, कुठं झारखंडला राहतात, काय त्यांचं पक्षासाठी योगदान आहे आणि राष्ट्रीय सचिव आहे असं ते म्हणतायत। म्हणजे सच्चिदानंद सिंह हे नावच मी मुळात 10 वर्षात पहिल्यांदा ऐकलं। मी अनेक वर्षापासून पक्षात काम करतोय। हा माणूस काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, मी अजून याचं तोंड पाहिलेलं नाही। आणि सच्चिदानंद सिंह हे खरंच सिंह आहेत की श्वान आहेत हे पण तपासलं पाहिजे। कारण कोणी तुम्हाला तुकडा टाकल्यानंतर जर तुम्ही भुंकत असाल तर मला असं वाटते की तुकडा टाकणारा हात कोणाचा आहे ते शोधलं पाहिजे। झारखंडचं कनेक्शन जर महाराष्ट्रासोबत निघालं, कारण महाराष्ट्रातल्या काही अतृप्त आत्म्यांना असं वाटतंय की आता विलिनीकरण जर झालं, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारून जर NDAमध्ये जाण्याची तयारी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या समजा काही लोकांनी, खासदारांनी, आमदारांनी जर केली तर यांची सिंहासनं बुळाखालची डामाडोल होण्याची यांना शंका असल्यामुळं ते असे कुरघोडी करत असतात। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।